समाज मंदिराला चर्च ठरवू नका असं सांगत माजी आमदार आडममास्तर यांनी पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांच्याकडे निष्पक्ष चौकशीची मागणी केली आहे। बापूजी नगर येथील जीझस गॉस्पेल सोसायटीच्या समाज मंदिराबाबत प्रसिद्ध झालेल्या बातमीच्या पार्श्वभूमीवर माजी आमदार नरसय्या आडममास्तर यांनी पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांची समक्ष भेट घेऊन निवेदनाद्वारे वस्तुनिष्ठ, निष्पक्ष आणि पुराव्यावर आधारित चौकशी करण्याची मागणी केली आहे। निवेदनात म्हटलं आहे की बापूजी नगर येथील समाज मंदिराचा गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, आरोग्यविषयक तसंच समाजोपयोगी कार्यक्रमांसाठी वापर केला जात आहे। गरीब विद्यार्थ्यांना गणवेश वाटप, वह्या वाटप, महिलांना साडी वाटप, आरोग्य शिबिरे आणि विविध जनजागृतीपर कार्यक्रम इथं नियमितपणे आयोजित केले जात असल्याचा दावा करण्यात आला आहे। जीझस गॉस्पेल सोसायटीनं या इमारतीचा ताबा सोलापूर महानगरपालिकेकडून भाडेतत्वावर घेतला असून आवश्यक शासकीय मंजुरी आणि करारानुसारच संस्थेचा वापर सुरू असल्याचं निवेदनात नमूद करण्यात आलं आहे। त्यामुळे समाज मंदिराला कोणताही ठोस पुरावा नसताना चर्च म्हणून संबोधणं किंवा त्यावर कारवाईचा निष्कर्ष काढणं कायद्याच्या दृष्टीनं योग्य नसल्याचं निवेदनात म्हटलं आहे। निवेदनात भारतीय राज्यघटनेतील समानतेचा अधिकार, धर्मस्वातंत्र्याचा अधिकार, नैसर्गिक न्यायाची तत्त्वे तसंच भारतीय साक्ष अधिनियम 2023चा उल्लेख करण्यात आला आहे। कोणत्याही व्यक्ती किंवा संस्थेविरुद्ध केवळ आरोपांच्या आधारे कारवाई न करता संबंधित संस्थेची बाजू ऐकून उपलब्ध पुराव्यांच्या आधारेच निर्णय घ्यावा अशी मागणी करण्यात आली आहे। तसंच समाजात धार्मिक तेढ निर्माण होणार नाही याची दक्षता घेत प्रशासनानं पारदर्शक आणि निष्पक्ष चौकशी करून वस्तुस्थिती समोर आणावी अशी विनंती जीझस गॉस्पेल सोसायटीच्या वतीनं करण्यात आली आहे। तर 19 वर्ष झालं हे समाज मंदिर 2019 मध्ये सध्याचे खासदार त्यावेळेचे आमदार प्रणिती शिंदे याने सुद्धा या समाज मंदिरचा एक मजला वाजून दिला। त्या ठिकाणी वया वाटपाचं कार्यक्रम होतं, त्या ठिकाणी विधवा कल्याणाचं कार्यक्रम होतो, त्या ठिकाणी गरीब महिलांना साड्याचं होतं, अनेक प्रकारचे मग सगळे 15 ऑगस्ट असेल, 26 जानेवारी असेल, राष्ट्रीय पुरुषाचे असेल, आगे सगळे। आणि हे एक विशेष आहे, त्यातले सगळे सभासद हे ख्रिस्ती आहेत। रीतसर त्यांना परवानगी दिलेला आहे। जनरल बोर्डाने ठराव केला 2016ला, एक मताने ठराव केला की यांना सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रमाकरता 29 वर्ष 11 महिन्याने मिळालेलं आहे। 3-3 वर्षाला एकदा याचं हे झालेलं। असं असताना त्या ठिकाणी चर्च चालतं, त्या ठिकाणी वेगळ्या पद्धतीच्या गोष्टी होतात, जबरदस्तीने धर्मांतर होतं। आता मला त्याने सांगावं, एक तरी केस माझ्या पुढं आणून दाखवलं का? आता किती समाज मंदिरमध्ये मंदिर वसवलेलं आहे हे कमिशनरला सांगितलं, थोडं त्याचाही तुम्ही तपास घ्या। समाज मंदिरमध्ये जर मंदिर वसवता येत नसेल तर वसवलं कसं? RSSच्या लोकांनी याची माहिती घ्या म्हणून सांगितलेलं। यावेळी योहान कानेपागुलू, सागर तांबोळू, रविराज चंद्रकर, राजरत्न जंगम, संजीव मोरे, योहान सातालोलू, नागेश कुडक्याळ, महेश हलंगे, प्रकाश जंगम, देवीदास जंगम, सुरेश भंडारे, आकाश जंगम, विजय जंगम आणि योहान तिप्पन्ना सातालोलू यांच्यासह जीझस गॉस्पेल सोसायटीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते।